कालच माझं अयोध्या दर्शन झालं. पहाटे 5 वाजता उठलेलो, कारण का आम्हाला अयोध्या ते काशी हे तब्बल 5 तासाचा प्रवास म्हणजे 200 किलोमीटर आम्हाला जायचं होतं. गाडीमध्ये 40 जण माणसं होते. कोणी बोर हो नाही म्हणून गाण्यांच्या भेंड्या चालू केल्या आणि त्यात आमच्यात असणारे कीर्तनकार काका त्यांची गवळणी चालू झाली. काजळामुळं दिसतंय काळ नंदाचं कारट, बाय अग बाय 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 नंदाचं कारट, अगं बाय 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 अगं बाय 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 नंदाचं कारट, अग बाय 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 अग बाय बाय बाय. बाजाराला जायचं नव्हतं माझ्या मनी, बाजाराला जायचं नव्हतं माझ्या मनी, डोईवर घेतलं मी ताकाचं पाणी, डोईवर घेतलं मी ताकाचं पाणी. चल ग चंद्रावळी तू ग चापेकडी, चल ग चंद्रावळी तू ग चापेकडी. कुठं गेली राधा ग एवढ्या सकाळी सकाळी, कुठं गेली राधा ग एवढ्या सकाळी. माझं नशीब किती चांगलं आहे की मी ह्या लोकांच्या ग्रुपमध्ये आहे. आयुष्यात पहिल्यांदा मला गवळणीने कीर्तन ऐकायला भेटलं. 2-3 तास कुठे गेले कळलंच नाही. आणि आमचा पहिला स्टॉप आला नाश्त्यासाठी. सगळी व्यवस्था टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून असल्यामुळे कसलंच टेन्शन नव्हतं. गरमागरम नाश्ता आणि चहा पिला. अहो दिवसापासून संध्याकाळपर्यंत अंगातून काही स्वेटर निघत नव्हतं, एवढं काय ते तिकडे थंडी होती. जेवणाचा पण एक स्टॉप झाला आणि आम्ही दुपारी 3 वाजता प्रयागराजमध्ये टच झालो. 3 कसले असं वाटत होतं संध्याकाळचे 6 वाजलेले. समोर एवढं धुकं होतं, काय दिसत नव्हतं. जसं आमची गाडी थांबली तसं सगळ्या फेरीवाल्याने आम्हाला घेरलं की आमच्या गाडीत बसा, आमच्या गाडीत बसा. तर कसं तरी ही टुनटुन 5-7 गाड्या केल्या आणि आम्ही त्रिवेणी संगमपर्यंत पोहोचलो. असं वाटत होतं दुसऱ्याच कुठल्या तरी शहरात आलो. जिकडे तिकडं पांढरी माती आणि तंबूच तंबू. म्हणजे कारण नुकतंच संक्रांतीमुळे छोटा कुंभमेळा तिथं होणार होता, त्यामुळे गर्दी भरपूर प्रमाणात वाढलेली होती. तिथून आम्ही बोटीतून त्रिवेणी संगमपर्यंत जायचं ठरवलेलं होतं. म्हणजे जिथं गंगा यमुना सरस्वती नदीचा संगम होतो आणि अमृत पडलेलं होतं तिथे स्नान करायचं होतं. अहो एवढी थंडी होती ना, एवढी थंडी होती, दात कुडकुडत होते, मनामध्ये भीती वाटत होती. पण कारभाऱ्यांचा फोन आला, एवढ्या लांब गेलेस पण आंघोळ केल्याशिवाय परत येऊ नको. कारभाऱ्यांनी असं सांगितल्यानंतर 11 वेळा मी डुबकी मारली त्रिवेणी संगममध्ये आणि आंघोळ करून 3 नद्यांची मी पूजा केली. जे महादेवाचे भक्त आहेत ना तेच समजू शकतात की माझ्या मनाची हालत कशी झालेली होती. माणसं म्हातारपणात दर्शनाला जातात, पण मी आत्ता हे दर्शन करून दाखवलेलं होतं. खूप छान वाटलं. संध्याकाळचे 6 वाजलेले होते. बाहेर निघायला लवकर तिथं अंधार पडत असल्यामुळे असं वाटत होतं की रात्रीचे 10-11 काहीतरी वाजलेत. तिथं आम्ही बाजूच्याच असणाऱ्या लेटा मारुती किंवा बडा मारुती ह्या मारुतीच्या दर्शनाला गेलो. तिथं तर बघून अजूनच शॉक झाली. भली मोठी झोपलेल्या अवस्थेत मारुतीची मूर्ती होती आणि आपल्या महाराष्ट्रीयन माणसांनी UPमध्ये जाऊन महाराष्ट्राचा डंका वाजवला आणि मराठीमध्ये आरती बाहेर अंगणात केली, हर हर महादेव करत. तुम्हाला काय सांगू. शिव हर 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 महादेव.